जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, NCN इंडिया लिमिटेडमध्ये तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याबाबत आपण आज डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. नोटिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस फॉर द इयर ऑफ 2024-25 जे अप्रेंटिसशिप आहे त्यासाठी ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सी निघालेल्या आहेत 2024-25 या वर्षाकरिता. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम वॉर्ड्स ऑफ NLCIL प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स. जे प्रोजेक्ट अफेक्टेड PAPS आहे त्याच्याद्वारे जे आहे ते तुमच्या वॅकन्सी भरून घेण्यात येणार आहेत. तर यामध्ये बघा, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं तुम्ही डिटेल्समध्ये क्रायटेरिया वगैरे जे आहे ते पाहून घ्या. तर बघा, महत्त्वाचा याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा वेगवेगळ्या बऱ्याच पोस्ट आहेत. त्या पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत आपण तर बघा, पहिली कॅटेगरी आहे इंजिनियर ग्रॅज्युएट अप्रेंटिस. ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्यासाठी वॅकन्सी आहेत बघा. तर पहिलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याच्यासाठी तुम्हाला 50 जागा आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 50 जागा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 17 जागा, तसेच इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, मिनिंग इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स ऑफ इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आणि बघा, ही एक फार्मासिस्ट ही जी आहे ती पॅरामेडिकलची एक वॅकन्सी याच्यामध्ये आहे तुम्हाला. फार्मासिस्ट ही त्याच्यासाठी तुम्हाला 5 एवढ्या पोस्ट आहेत. टोटल तुम्हाला 15,028 प्लस हे 4,500, जवळपास 19,528 रुपये एवढी पर मंथ पेमेंट मिळणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे, ही जी अप्रेंटिसशिप आहे ही फक्त 12 महिन्यांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला जे जॉब मिळणार आहे ते फक्त 12 महिन्यासाठी असतील मित्रांनो. त्यानंतर दुसरी कॅटेगरी बघा, नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस. कॉमर्सची एक पोस्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचं BCom झालेली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला 50 सीट्स आहेत. कॅम्प्युटर सायन्स जर फॅकल्टी असेल तुमची तर BSc कॅम्प्युटर सायन्स झालेला असेल तर त्याच्यासाठी 40 वॅकन्सी आहेत. तुमचं कॅम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणून त्यांना एक पाहिजे, त्याच्यासाठी तुमचं BCA झालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा 25 जागा आहेत. त्याच्यानंतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या पोस्टसाठी तुमचं BBA झालं असेल तर तुमच्याला 25 पोस्ट आहेत. त्यानंतर बघा, जिओलॉजीमध्ये तुम्हाला BSc जिओलॉजी पाहिजे, त्यासाठी तुमच्या 5 जागा आहेत. केमिकल असिस्टंट म्हणून त्यांना जागा पाहिजे. जर तुमचं BSc केमिस्ट्री झाले असेल तर त्यासाठी सुद्धा 8 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर तुमचं मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून त्यांना जागा पाहिजे. MSc मायक्रोबायोलॉजी जर झाला असेल तर त्यांना 2 जागा पाहिजे. तुमच्या जवळपास इथं बघा, जिओलॉजी, केमिकल आणि बायोलॉजी अशा 3 पॅरामेडिकल क्षेत्रातल्या ज्या आहेत, लाईफ सायन्स क्षेत्रातल्या त्या पोस्ट आहेत. त्या एकूण पोस्ट बघा 5 आणि या 2 7 आणि 8 15 ज्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला पॅरामेडिकलच्या मिळून जातील. तर त्यामध्ये बघा 22,524 प्लस 4,500 एवढं पेमेंट आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास याच्यामध्ये 13,000च्या जवळपास जे पेमेंट आहे हे पेमेंट मिळून जातं. त्यानंतर तिसरी कॅटेगरी बघा, तुमची तिसरी कॅटेगरी आहे टेक्निकल डिप्लोमा बेसिसवरचे अप्रेंटिस. त्याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाला असेल तर 45 पोस्ट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाला असेल डिप्लोमा 45 पोस्ट, सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाला असेल तर 10, इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 10, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 5. बघा, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुमचं PG DMLT, DMLT, MLT, BMLT वगैरे झाला असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 5 पोस्ट भरून घेण्यात येत आहेत. त्यानंतर बघा, एक्सरे टेक्निशियनची सुद्धा पोस्ट आहे. कॅन्टीन टेक्नॉलॉजी, हॉस्टेल मॅनेजमेंट झालं असेल तर त्यासाठी, आणि फार्मासिस्टच्या. म्हणजे या 4 जे संवर्ग आहेत हे तुमचे पॅरामेडिकलचे 4 संवर्ग आहेत. यासाठी तुमच्या टोटल बघा 5 अधिक 2 अधिक 6 अधिक 3 एवढ्या जागा भरून घेण्यात येणार आहेत. यासाठी तुमचं एक पेमेंट जे आहे ते 12,524 प्लस 4,000 रुपये DBT, म्हणजे तुमचे जवळपास 16,524 रुपये एवढा तुम्हाला पेमेंट देणार आहे. त्याचं ड्युरेशन आहे 12 महिने तुम्हाला काम तिथं मिळणार आहे. त्यानंतर बघा, तुमचं जे क्वालिफिकेशन्स वगैरे काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्समध्ये दिलेले आहे. डिप्लोमा वगैरे जे काय आहे ते मी PDF टाकतो, तिथं तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे वगैरे ते बघू. हे का इथं लिंक दिलेली आहे, या लिंकवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ओपनिंग डेट जी आहे फॉर्म भरायची ती आहे
19/8/2024 म्हणजे जवळपास स्टार्ट होऊन सुद्धा 10-15 दिवस झालेले आहे. फॉर्म भरायची जी तुमची शेवटची तारीख आहे ती आहे सप्टेंबर. मित्रांनो 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. तुमच्याकडे चान्स आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ फिजिकल कॉपीज ऑफ द ऑनलाईन रजिस्टर्ड ॲप्लिकेशन. तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करताना जितके काही तुमचे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यांच्या हार्ड कॉपी जे आहेत फोटो कॉपी वगैरे त्या तुम्हाला सबमिट करायसाठी वेळ दिलेला आहे 7 सप्टेंबर. त्यानंतर बघा तुमचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुमचा लागणार आहे 19/9/2024ला. त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी 23/9 ते 24/9 हे 2 दिवस दिलेले आहेत. त्यानंतर DVच्या नंतर तुमचं जो फायनल रिझल्ट लागणार आहे तो लागणार आहे 27/9ला आणि तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे 30/9ला. अशा पद्धतीचं त्यांनी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. आणि तुम्ही हे फॉर्म भरल्याच्यानंतर फिजिकली जो फॉर्म पाठवायचा आहे किंवा नेऊन द्यायचा आहे त्याचा ॲड्रेस बघा त्यांनी इथं दिलेला आहे. द जनरल मॅनेजर लँड डिपार्टमेंट NCL इंडिया नेव्हिलिया 607807 या ॲड्रेसवरती तुम्हाला फिजिकल जे कॉपी आहेत त्या 5 वाजायच्या आधी ज्या आहेत त्या पाठवायच्या किंवा नेऊन द्यायच्या आहेत मित्रांनो. तर बघा अशा पद्धतीनं डिटेल्समध्ये माहिती होती. तुमच्यासाठी एक ॲप्रेंटिसशिप करायचा एक चान्स आहे. 12 महिन्यासाठी तुम्हाला ॲप्रेंटिसशिपसाठी निवडलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्रेंटिसशिपसोबत पेमेंटसुद्धा दिला जाणार आहे मित्रांनो. आणि याचा जो 12 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं आणि त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला इन फ्युचरमध्ये खूप जास्त कामाला येतं. म्हणजेच तुम्हाला यामध्ये एक्सपिरियन्स विथ पेमेंट देणार आहेत. तुम्हाला फ्रेशर्स जे आहेत त्यांच्यासाठीच हे चान्स आहे. जे एक्सपिरियन्स विद्यार्थी आहेत त्यांना 1 वर्षाच्या वर जर एक्सपिरियन्स असेल तर त्या कॅन्डिडेटला जे आहे ते जॉबला घेत नाहीत. त्यामुळं हे बघा इथं दिलेलं आहे कॅन्डिडेट शुड नॉट हॅव एक्सपिरियन्स ऑफ 1 year ऑर मोर इन द जॉब. तुम्हाला 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स नसायला पाहिजे. जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की फॉर्म भरा मित्र.